हॅलो, नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत चीज पावभाजी. तर सगळ्यात पहिल्यांदा शिमला मिरची घ्यायची आहे. तर शिमला मिरचीमधील बी सगळे बाहेर काढून घ्यायचे. त्याच्यानंतर गाजर घेणार आहे आपण. गाजराची साल पूर्ण काढून घ्यायची, जेणेकरून मार्केटवरून आल्यानंतर जे धूळ लागलेले असते, खराब झालेलं असतं, ते सगळं निघून जाईल. गाजराचा देठ आणि बूड हे असं कापून घ्यायचं आहे. जे खराब हिस्सा आहे त्याचा, खराब भाग आहे तो काढून घ्यायचा आहे त्याचा. मग गाजर टाकून द्यायचं आतमध्ये. फ्लॉवर कट करताना लक्ष द्यायचं की फ्लॉवरमध्ये कीड वगैरे काही नसली पाहिजे, ते चेक करून घ्यायचं एकदा. मार्केटमधून आल्यानंतर पहिल्यांदा फ्लॉवर धुवून घ्यायचा, त्याच्यानंतर हे सगळं चेक करायचं आहे. व्यवस्थित चेक करून टाकायचं. एखादी आळी वगैरे काही नसली पाहिजे, हे पूर्ण एकदा खात्री करून घ्यायची आणि मग टाकायचं. त्याच्यानंतर बटाटे घेणार आहे आपण. बटाट्याची पण व्यवस्थित साल काढून घ्यायची. शक्यतो पावभाजीसाठी बटाटा असा घ्यायचा की जो गोड नसावा. कोणत्याही भाजीसाठी जर बटाटा आपल्याला कुकरमध्ये शिजवायचा असेल तर लक्ष द्यायचे की बटाट्याचे 2 ते 3 काप करून घ्यायचे बारीक, जेणेकरून बटाटा व्यवस्थित आणि पूर्णपणे शिजून जातो. हे संपूर्ण आपलं टाकून झालेलं आहे त्याच्यामध्ये कुकरमध्ये. आता आपण पाणी टाकणार आहे. पाणी टाकताना लक्ष ठेवायचं की पाणी जास्त नाही झालं पाहिजे. पाण्याची क्वांटिटी जर जास्त झाली तर मग प्रेशर शिट्टी मारताना त्यातून पाणी बाहेर येतं आणि कुकर खराब होतो. तर आता आपण हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवर. तोपर्यंत आपण स्टफिंग बाकीचं तयार करून घेऊयात. सर्वप्रथम कांदा चिरून घेऊयात आपण. कांदा चिरताना एकदम बारीक कांदा कट करायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित भाजल. त्याच्यानंतर टोमॅटो घ्यायचे आहेत. टोमॅटो कट करण्यापूर्वी टोमॅटो एकदा धुवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. त्याच्यानंतर कट करायचे आहेत. टोमॅटो कट करताना देखील अशाच रीतीने करायचे आहेत. एकदम बारीक टोमॅटो कट करायचा आहे. हा आपला टोमॅटो आणि कांदा कट करून झालेला आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर घेऊया.
कोथिंबीर आपली व्यवस्थितरित्या कट करून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण पावभाजीसाठी जे तिखट वापरतो ते चटणी न वापरता हिरवी मिरची वापरतो, जेणेकरून ज्याला मसाल्याचा त्रास आहे त्यांना त्रास होणार नाही आणि चवसुद्धा अगदी व्यवस्थित लागेल. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर हे दोन्ही एकत्रित बारीक करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित बारीक केलेलं आहे ते. त्याच्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं गॅसवरती आणि खोबरं देखील कट करून मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घ्यायची बारीक. खोबरं बारीक करताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची की मिक्सरचं जे भांडं आहे ते ओलं नसलं पाहिजे. भाजून घेतलेल्या खोबऱ्याचा खमंग आणि सुगंध त्या भाजीमध्ये उतरतो एकदम व्यवस्थितरित्या. त्याच्यामुळं खोबरं भाजून घ्यायचं नेहमी. स्टफिंग आपलं शिजून झालेलं आहे. आता यातलं पाणी काढायसाठी ठेवायचं 2 मिनटं. संपूर्ण पाणी निघून द्यायचं. शिमला मिर्च, बटाटा, गाजर आणि फ्लॉवर या 4 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. याला आपण मॅशरने एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची सगळ्या गोष्टींची. एकदम मॅश करून घ्यायचं पूर्ण. पाहू शकता मॅशरनं संपूर्ण एकत्रित केलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं ते. सर्वप्रथम तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम करून घ्यायचं. तेलासोबत बटर टाकायचं आहे. ज्या बटरमुळं भाजीला वेगळा स्वाद येतो, वेगळी चव येते भाजीला. तुमच्याकडे बटर नसेल तरी काय हरकत नाही. त्याच्यानंतर शाही जिरे आणि मोहरी हे टाकून घ्यायचं आहे. पूर्ण अगदी व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर चॉप केलेला कांदा टाकून द्यायचा. कांदा अगदी व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचा. लाल होईपर्यंत भाजून द्यायचा कांदा. कांदा व्यवस्थितरित्या भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा.
टोमॅटो ही अगदी व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो आणि कांदा हे दोन्ही एकजीव झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट, जे की आपण बनवून ठेवली होती. अद्रक लसूण पेस्ट तुम्ही बनवून ठेवू शकता, डेली यूजसाठी पण ती टिकते आणि व्यवस्थितरित्या राहते अद्रक लसूणची पेस्ट. बारीक गॅसवरती एकदम पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे. जेवढ्या व्यवस्थितरित्या तुम्ही भाजून घेणार आहे तेवढी चांगली स्वादिष्ट भाजी बनणार आहे आपली. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, लाल मिर्च पावडर टाकून घ्यायची थोडी कलरसाठी, बॅडगी मिर्च पावडर म्हणतात त्याला. त्याच्यानंतर जिरा पावडर टाकायची आहे, मीठ टाकून घ्यायचं छोटं मीठ. त्याच्यानंतर लाल मिर्च थोडीशी, धने पावडर टाकायची. व्यवस्थित हे पूर्णपणे एकदा मिक्स करून घ्यायचं. याच्यानंतर आता आपण ॲड केलं याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर, जी पेस्ट आपण बनवली होती ते टाकून घेतली. त्याच्यानंतर ग्रीन पीस ॲड करायचे आहेत. जर तुमच्याकडे ग्रीन पीस नसतील घरी अवेलेबल तर तुम्ही वटाणे घेऊ शकता. वटाणे आधी उकळून घ्यायचे, शिजवून घ्यायचे आणि मग नंतर टाकू शकता त्याच्यामध्ये. टेस्टिंग पावडर टाकली आता आपण, जे की मिठाचं काम करते भाजीमध्ये. त्याच्यानंतर ॲरोमॅटिक पावडर आणि पावभाजी मसाला हे दोन्ही ॲड करून घ्यायचं आहे. आणि आता खोबरं जे की बारीक करून घेतलं होतं आपण ते भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे. संपूर्ण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची भाजी. पाहू शकता तुम्ही, संपूर्ण भाजी आपण एकदम व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण जे शिजवून घेतलेलं स्टफिंग होतं आपलं ते मिक्स करून घेतलेलं आहे. परिपूर्ण मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहे. भाजीमध्ये पाणी टाकताना नेहमी सुरुवातीला एकदम थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. पूर्ण मसाले वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. नंतर थोडीशी कोथिंबीर चवीसाठी आणि हे पाणी तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार पाणी टाकू शकता. आता याला गरम होण्यासाठी आपण ठेवून देऊया एकदम बारीक गॅसवरती. ही भाजी पूर्ण गरम झालेली आहे. आता एका पॅनमध्ये काढून घ्यायची भाजी आणि त्याला मॅशरने परत एकदा मॅश करून घ्यायचं.
मोठे राहिलेले मसाले आणि ग्रीन पीस आणि जे स्टफिंग आपण मगाशी मॅश करून घेतलं होतं त्याच्यामध्ये देखील थोडंफार ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत चुकून त्या पॅनमध्ये एकदम बारीक करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता संपूर्ण भाजी एकवटलेली आहे. आता पूर्ण मिक्स झालेली आहे भाजी बारीक गॅसवरती. तुमच्याकडे जर मॅशर घरी नसेल अवेलेबल तर तुम्ही एक सुरुवातीपासूनच एक काळजी घ्यायची की जे स्टफिंग शिजवून आपण बारीक करतो बटाटा, फ्लॉवर, गाजर आणि शिमला मिर्च हे सुरुवातीलाच एकदम व्यवस्थितरित्या बारीक करून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही वाटाणा टाकणार आहे किंवा ग्रीन पीस टाकणार आहे त्यावेळी त्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला भाजी बनवल्यानंतर असं मॅश पॅनवरती मॅश करण्याची गरज नाही पडणार. ही भाजी आपली तयार झालेली. आता आपण पाव भाजून घेऊयात. पॅनमध्ये बटर टाकलेलं आहे आपण. बटरमध्ये पाव भाजून घ्यायचे. पाव भाजताना नेहमी पावाची वरची बाजू पहिल्यांदा भाजून घ्यायची, जेणेकरून बटर पूर्ण पावाच्या वरच्या बाजूला लागेल. त्याच्यानंतर खालची बाजू भाजून घ्यायची. कडक पाव बनवायचा असेल तुम्हाला तर थोडा वेळ पॅनमध्ये पाव ठेवायचा आहे गॅस बंद केल्यानंतर. आता आपण पावभाजीची प्लेट तयार करूयात. भाजी आणि पाव आपण काढून घेतले प्लेटमध्ये. बारीक चॉप केलेला कांदा, त्याच्यानंतर लिंबाची फोड आपण टाकणार आहे, त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि काकडीचे बारीक कट केलेले पीस ठेवायचे. आपण सर्व करतो आपल्या सर्विसमध्ये. तुम्ही घरी आणखीन तुम्हाला जे आवडेल टोमॅटो, बीट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईड डिश त्याला वापरू शकता. भाजीवरती थोडीशी कोथिंबीर ॲड करायची, कोथिंबीर. त्याच्यानंतर जे आपण चीज आहे ते चीज वरून टाकायचं आहे भाजीला. चारही बाजूने अगदी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे चीज. आणि ही आपली तयार झालेली आहे चीज पावभाजी. तुम्ही पाहू शकता एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट अशी चीज पावभाजी आपली तयार आहे खाण्यासाठी. जर तुम्हाला हॉटेलला व्हिजिट द्यायची असेल तर तुम्ही मांजरी, पुण्यामध्ये मांजरी या गावामध्ये गावठी वस्तीवरती आपलं AC पावभाजीचं हॉटेल आहे. तिथे येऊन तुम्ही नक्की या पावभाजीचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.